You are watching Goa TV 24. त्यांनी वेगवेगळे हेल्थ डिपार्टमेंटाचे कोर्सेस सुरुवात केले. पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे BSc इन ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, BSc फिजिओथेरपी, बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन एक्सरे टेक्निशियन असे डिफरंट कोर्सेस स्किल्ड एज्युकेशनाक त्यांनी सातत्यान प्रमोट केला आणि ते स्किल्ड एज्युकेशन हे खूप महत्वाचें आसा. एखादो लिडर वेळ पडला जाल्यार एकदा फॅक्टरी घालता. ती फॅक्टरी घालतना तो कितें म्हणटा की आपूण एम्प्लॉयमेंट दिता, पण एम्प्लॉयमेंटाच्या पेक्षा म्हाका फायदो कितें जातलो हो तेजो पळोवपाचो उद्देश आसता. पण सरान एखादी फॅक्टरी घालूंक ना, सरान स्किल्ड एम्प्लॉयमेंट तयार करपाची फॅक्टरी सुरू केल्या म्हणपाक काय हरकत ना. सो यू पीपल आर द स्किल्ड पीपल. आणि विशेष करून नर्सिंग, कारण नर्सी सारकिलो स्किल्ड कोर्स शिकप ही काळाची गरज आसा. कारण आमी पळयताले की गव्हर्मेंटान फक्त एकूच नर्सिंग कॉलेज ज्या जाग्यार पयलीं तर फक्त A&M आनी BSc नर्सिंग आशिल्लें. ताज्या उपरांत ते GNM आनी BSc जालें. ताज्या उपरांत गोंयांत फक्त वृंदावन नर्सिंग एकूच सुरवात जालें. पण आज योगायोगाक म्हणजे पुराय गोंयांत जवळपास गव्हर्मेंट नर्सिंग सोडून 4 नर्सिंग कॉलेजीस सुरू जाले. आणि गोंयांतली भुरगीं दर वर्सा भायर जर म्हणत तुमी जाल्यार जवळपास 400 ते 500 भुरगीं ही दर वर्साक BSc आनी GNMाक एडमिशन घेवन गोंया भायर वयतालीं. नो डावट ती फीस पेड करतात, परत थंयसर रावपाची पेड की हेल्थ सेक्टराक म्हणजे आमी जशें म्हणटा की डॉक्टर्स पास आवट जातात तश्योच नर्सी पास आवट जावपाची गरज आसा. ऑन एन एवरेज तशें पळोवंक जाल्यार 400+ डॉक्टर्स हे एवरी इयर पास आवट जातात. आणि एवरी इयर जरी पास आवट जाले 50% डॉक्टर भायरूय वता. आज जर आमी प्रायवेट हॉस्पिटल सर्वे करून पळयत जाल्यार कशी पळोवंक वचत जाल्यार ताका क्वॉलिफायड नर्स ही आयजूय मेळना. म्हणजे पेमेंट दिल्यारूय बी क्वॉलिफायड नर्स मेळना, कारण सगळीं जाणां गव्हर्मेंटान एम्प्लॉय जातात. म्हणून गोंयांत जे आमी हेल्थ टुरिजम म्हणा किंवा हॉस्पिटल्स जी मोठी मोठी ज्या प्रमाणात येतात आणि आतांच्या घडीक ABMGY म्हणा गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम किंवा समाजाभिमानी होईल हे जर आपण म्हटलं तर त्याचा वावड करणार नाही आहे. आणि जे काही जीवनात पाहिजे आज एवढ्या संस्था उभ्या आहेत, या शिक्षण संस्था हेच आज एकमेव माध्यम समाजामध्ये राहिलेलं आहे. कारण अन्य संस्था आपण बघतोय की ज्याचं ज्याचं कार्य होतं पूर्वी करत होते त्या संस्था आपलं कार्य योग्य पद्धतीने करत नाही आहेत. आणि जे काय पुढच्या पिढीला पाहिजे ते अशाच संस्थांना मिळत आहे. त्यामुळे या संस्था जर बळकट झाल्या, या संस्था जर चांगल्या रीतीनं मुलांना पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन, योग्य संस्कार देण्याचं कार्य केलं तरच समाज हा पुढे जाईल आणि हा समाज मजबूत होऊन पर्यायाने आपला देश मजबूत होईल. म्हणून सगळ्या शिक्षणाच्या सोयी इथं उपलब्ध करण्याचं मोठं काम या संस्थेने केले आहे. जास्त वेळ न घेता या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याने सदोदित जे काय बेसमेंट, ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर अशी 4 मजल्याची इमारत करूंक जाय. साधारण खर्च 5+ CR असो आसा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आणि दोनही पाहुण्यांच्या मार्गदर्शनात वरदहस्तान आमचो संकल्प ठरलेल्या वेळार पूर्ण जातलो. आणि फुडल्या वर्सा
ही तारीख येवच्या पयलीं किंवा एट द मोस्ट ह्या तारखेक त्या प्रकल्पाचें उद्घाटन करपाचें आमकां भाग्य मेळचें, ज्या उद्घाटनाक परत हेच दोनूय पावणे आसचे अशी अपेक्षा करता, भगवंता कडेन प्रार्थना करता आनी म्हज्या वाणयेक विराम दिता.